जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर संध्याकाळी 6 वाजता एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारताच्या पहिल्या LGBTQ खासदार कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मेनका गुरुस्वामी या खासदार बनणाऱ्या भारतातील पहिल्या LGBTQ व्यक्ती बनल्या आहेत. त्या अलीकडेच पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत व 6 एप्रिल रोजी त्यांनी पदाची देखील शपथ घेतली आणि यासह ते आता भारतातील पहिल्या LGBTQ खासदार बनल्या आहेत. मित्रांनो, मेनका गुरुस्वामी या पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. मेनका गुरुस्वामी यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, कलम 377ला गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळण्याच्या ऐतिहासिक खटल्यात त्या वकील म्हणून कार्यरत होत्या. मित्रांनो, आता राज्यसभेवर महाराष्ट्रातून सुद्धा काही व्यक्ती निवडून आल्या आहेत. तर महाराष्ट्रातून कोणकोणत्या व्यक्ती राज्यसभेवर निवडून गेल्यात हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच माया इवनाते, रामराव सखाराम वडकुटे व ज्योती नागनाथ वाघमारे हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आले आहेत. शरद पवार आणि रामदास आठवले सुद्धा निवडून आलेत, पण यातील जी दुसरी नावे आहेत ती चुकीची असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असेल. आणि माया इवनाते, रामराव सखाराम वडकुटे, ज्योती नागनाथ वाघमारे, शरद पवार व रामदास आठवले या पाचही व्यक्तींनी 6 एप्रिल रोजी राज्यसभेत शपथ देखील घेतली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण 7 व्यक्ती निवडून आले आहेत. त्यापैकी या 5 व्यक्तींनी 6 एप्रिल रोजी शपथ घेतली व जे पार्थ पवार आणि विनोद तावडे आहेत हे नंतर शपथ घेतील. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातून एकूण 7 सदस्य राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. राज्यसभेविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, राज्यसभेतील 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात व राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षे इतका असतो. राज्यसभेचे सदस्य हे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडले जातात आणि राज्यसभेत राष्ट्रपती 12 सदस्य नामनिर्देशित सुद्धा करू शकतात. बरं, राज्यसभेत महाराष्ट्र राज्याचे एकूण किती सदस्य आहेत? तर 19 सदस्य आहेत व राज्यसभेत सर्वाधिक सदस्य असलेले राज्य हे उत्तर प्रदेश असून उत्तर प्रदेश राज्यातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अर्जेंटिनामध्ये मिश्र मार्शल आर्ट्स सामना जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरलेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच संग्राम सिंग हे आता अर्जेंटिनामध्ये मिश्र मार्शल आर्ट्स सामना जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. त्यांनी हा सामना फक्त 1 मिनिट आणि 45 सेकंदात जिंकून नवीन विक्रम प्रस्थापित केला व 42 वर्षीय संग्राम सिंग यांनी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या फ्रान्सच्या फ्लोरियन कुडियर यांना हरून हे विजेतेपद पटकावलं आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा, अर्जेंटिनामध्ये मिश्र मार्शल आर्ट्स सामना जिंकणारे संग्राम सिंग हे पहिले भारतीय ठरले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. वन हेल्थ समिट 2026चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर ही जी वन हेल्थ समिट आहे याचं आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आलं. आणि फ्रान्समध्ये कुठे? तर फ्रान्समधील ल्योन ह्या शहरात ही परिषद 5 ते 7 एप्रिल दरम्यान पार पडली. मानवी, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य यांच्यातील सखोल परस्पर संबंध ओळखण्यावर आणि भविष्यातील महामारींना प्रतिबंध करण्यासाठी जागतिक सहकार्य बळकट करणे या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. पुढील प्रश्न. मित्रांनो, आता अमरावती ही आंध्र प्रदेशची अधिकृत राजधानी बनली. आपल्याला या प्रश्नात काय सांगायचंय, तर हे जे अमरावती शहर आहे हे कोणत्या नदीच्या काठावर आहे हेच आपल्याला यात सांगायचंय. तर मित्रांनो, अमरावती हे शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. अलीकडे संसदेने मंजूर केलेल्या आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक 2026ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यानंतर आता अमरावती ही आंध्र प्रदेश राज्याची अधिकृत राजधानी बनली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एप्रिल 2026च्या AIU अहवालानुसार डोपिंगमुळे निलंबित खेळाडूंच्या यादीत कोणता देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, या नकारात्मक अहवालामध्ये आपला भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे सध्या 148 ट्रॅक आणि फील्ड खेळाडू निलंबित आहेत व भारत आता केनिया या देशाला मागे टाकून या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
भारतानंतर केनियाचे 146 खेळाडू निलंबित आहेत व यात तिसऱ्या क्रमांकावर 66 खेळाडूंसह रशिया हा देश आहे. आता हा प्रश्न पहा. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत सायकलने प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? तर आता एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकलने प्रवास करणारी पहिली भारतीय महिला या दिव्या सिंग ठरल्या आहेत. मित्रांनो, दिव्या सिंग या उत्तर प्रदेश राज्याचे रहिवासी आहेत व आता त्यांनी 14 दिवसात माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचत नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्या अशा करणाऱ्या भारतातील पहिल्या तर जगातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. पुढील प्रश्न. TCS वर्ल्ड 10K बेंगळुरू 2026 साठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून ब्लांका व्लासिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्लांका व्लासिक हे एक उंच उडीपटू असून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये 2 पदक सुद्धा जिंकलेली आहेत व आता ते 18व्या टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस वर्ल्ड 10K बेंगळुरूसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून कार्य करतील. नेक्स्ट क्वेश्चन. IPL मध्ये 200 बळी घेणारे पहिले वेगवान गोलंदाज कोण ठरलेत? तर आता IPL मध्ये 200 बळी घेणारे पहिले वेगवान गोलंदाज हे भुवनेश्वर कुमार बनले आहेत. मित्रांनो, भुवनेश्वर कुमार यांनी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळताना हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. याआधी असे करणारे पहिले गोलंदाज कोण होते? तर युजवेंद्र चहल असे करणारे पहिले गोलंदाज होते, पण ते स्पिनर आहेत आणि त्यांच्यानंतर अशी कामगिरी करणारे भुवनेश्वर कुमार एकूण दुसरे तर पहिले वेगवान गोलंदाज ठरले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल. दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स अशी या वेळची या दिनाची थीम आहे. आणि हा दिवस 7 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. त्यासाठी दरवर्षी याच्या स्मरणार्थ 7 एप्रिल ही तारीख जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरी केली जाते. WHO मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे WHO मुख्यालय स्थित आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेच्या पत्तालिकेत पहिले स्थान कोणत्या राज्याने पटकावले? तर यातील पहिलं स्थान हे कर्नाटक या राज्यानं पटकावलं. कर्नाटकने यात 23 सुवर्ण, 8 रौप्य व 7 कांस्य पदकासह 38 पदक पटकावले आहेत. ओडिशा यात दुसऱ्या स्थानावर आहे. मित्रांनो, इथे कन्फ्यूज होऊ नका. जरी ओडिशाने एकूण 57 पदक जिंकले असतील तरी कर्नाटक या राज्याने ओडिशापेक्षा 2 सुवर्ण अधिक जिंकल्यामुळे कर्नाटक हे यात पहिल्या क्रमांकावर आहे. व आपलं महाराष्ट्र 6 सुवर्ण, 10 रौप्य व 4 कांस्य पदकासह या रँकिंगमध्ये 4थ्या स्थानावर आहे. या खेलो इंडिया ट्राईब्स गेम विषयी सांगायचं झालं तर याची पहिलीच आवृत्ती होती. याचं आयोजन छत्तीसगडमध्ये करण्यात आलं होतं व यात एकूण 7 स्पर्धांचा समावेश होता. आणि या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सच्या शुभंकराचं नाव काय? तर मोरवीर असे याचं नाव आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.